Good morning, my dear students. How are you all? I hope you all are fine at home. Students, आज तुमचा सेकंड लेक्चर मराठी आहे, बरोबर? येस, त्यासाठी तुमचं मराठीचं वर्कबुक बाहेर काढा. मुलांनो, आपण मराठीचं पोर्शन कंप्लीट केलं आहे, बरोबर? येस, तर मुलांनो, जे लेसन्स आपल्याला फाइनल एग्जामसाठी आहेत, जो लेसन्स ओके फाइनल एग्जाम के लिए है, वो सब हम रिवाइज करने वाले हैं. मुलांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये म्हणजे अगोदर आपण ऑलरेडी 2 लेसन रिवाइज केले आहेत. येस, नाती आणि रंग हे दोन्ही लेसन आपले रिवाइज झाले आहेत, बरोबर? आजच्या लेक्चरमध्ये मुलांनो आपण संख्यालेखन 31 ते 40 आणि चित्रवर्णन हे 2 पाठ आज आपण रिवाइज करणार आहोत. ओके, सगळे लेसन्स रिवाइज करून झाल्यानंतर मी तुम्हाला रिव्हिजन प्रॅक्टिस देणार आहे. ओके, त्यासाठी मुलांनो मराठीचं वर्कबुक बाहेर काढा. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 लेसन रिवाइज करणार आहोत. पान क्रमांक 32, पेज नंबर 32, पाठ क्रमांक 20, संख्यालेखन 31 ते 40. मुलांनो, 31 ते 40 तुम्हाला फायनल एक्झामसाठी 1 ते 40 संख्यालेखन आहेत. ओके, तर तुम्हाला 1 ते 40 संख्यालेखन प्रॅक्टिस करायची आहे. ओके, मराठीमध्ये लिहिता आली पाहिजे. मराठीमध्ये जर अक्षर आल्या तर तुम्हाला ते संख्या लिहिता आली पाहिजे. ओके, त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिसची गरज आहे. तर मुलांनो, 1 ते 40 संख्यालेखन तुम्हाला फायनल एक्झामसाठी असणार आहे. ओके, तर मुलांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो लेसन रिवाइज करणार आहोत, ओके, संख्यालेखन 31 ते 40. तर मुलांनो, 31 ते 40 31 to 40 इंग्रजीमध्ये संख्या दिल्या आहेत, नंबर्स दिले आहेत, मराठीमध्ये दिले आहेत आणि अक्षरात सुद्धा लिहून दाखवले आहेत. ओके, माझ्या मागे बोला, मेरे पीछे दोहराना है. इंग्लिश मध्ये आपण बोलूया, त्यानंतर आपण मराठीत बोलणार आहोत. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. ओके, मराठीमध्ये बोलूया, मेरे पीछे दोहराओ. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. ओके, और एक बार हम दोहराते मुलांनो, परत एकदा आपण रिपीट करूया.
माझ्या मागे बोला. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. ओके. आता मुलांनो, त्यावरील प्रश्न उत्तरे आपण वाचूया. बघा, 3 प्रश्न दिले आहेत. संख्यालेखन 31 ते 40. त्यावर त्यांनी 3 प्रश्न दिले आहेत. संख्या मराठीत लिहा, संख्या अक्षरात लिहा आणि सोडवा. बघा मुलांनो, खालील संख्या मराठीत लिहा. मतलब बच्चों, उन्होंने इंग्लिश में नंबर्स दिए हैं, तो वो नंबर्स हमको मराठी में लिखने हैं. ओके. उन्होंने जो इंग्लिश में नंबर्स दिए हैं वो क्या करना है, हमको मराठी में लिखने हैं. वो हमने किया है. एग्जाम में आएगा तो अच्छे से करना है. मेरे पीछे दोहराओ. 35, 35, 38, 38, 31, 31, 36, 36, 40, 40, 34, 34. ओके. तर मुलांनो, अशा या संख्या इंग्रजीमध्ये येतील. तुम्हाला त्या संख्या व्यवस्थित मराठीमध्ये लिहिता आल्या पाहिजेत. ओके. त्यासाठी तुम्हाला मराठी संख्येची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर प्रश्न आहे मुलांनो, खालील संख्या अक्षरात लिहा. मतलब संख्या दिए जाएंगे. ओके. और वो आपको क्या करना है, अक्षरात लिहायचे आहेत. ओके. संख्या दिए जाएंगे और आपको मराठी में स्पेलिंग्स लिखने हैं. ओके. खालील संख्या अक्षरात लिहा. मेरे पीछे दोहराओ. 34, 40, 33, 37, 32, 35. ओके. बघा, त्यांनी संख्या दिल्या आहेत. 3 आणि 4 म्हणजे 34. 4 आणि 0 40. 3 आणि 3 33. 3 आणि 7 37. 3 आणि 2 32. 3 आणि 5 35. ओके. त्यानंतर मुलांनो, सोडवा. बघा मुलांनो, त्यांनी वजाबाकी दिली आहे. ओके. मायनस, सबट्रॅक्शन सम्स काही दिले आहेत. 31 वजा 4 31 मायनस 4 27. 35 वजा 3 32. 33 वजा 2 31. 38 वजा 1 37. 37 वजा 3 34. 32 वजा 2 32 वजा 0. ओके. 32 वजा 0 0. शून्याला काही व्हॅल्यू नाही, त्यासाठी
32 ही संख्या येईल. ओके, तर मुलांनो संख्यालेखन 31 ते 40 हा पाठ आपला रिवाइज केला. आता चित्रवर्णन कडे येऊया. पान क्रमांक 33, पेज नंबर 33. चित्रवर्णन. मुलांनो चित्राचे वर्णन करायचे. ओके, एखादा चित्र, ओके, एखादी वस्तू जर दाखवली तर ती वस्तू कशी आहे, आकार कसा आहे, वस्तूचा रंग कसा आहे, ओके, वस्तू दिसायला कशी आहे, ते सगळं आपण काय करतो, वर्णन करतो. ओके, चित्र ते आपण ऑब्झर्व करतो आणि मग त्या चित्राविषयी आपण सांगतो. तसंच मुलांनो हा पाठ आपण केला आहे चित्रवर्णन. इकडे त्यांनी काही चित्र दिले आहेत आणि त्यावर त्यांनी रिकाम्या जागा विचारल्या आहेत. बघूया. बघा मुलांनो, सगळ्यात पहिला चित्र आहे सफरचंद. सफरचंद म्हणजे ऍपल. सफरचंद म्हणजे ऍपल. तर मुलांनो आता त्यांनी चित्र दिलं आहे सफरचंद. मग सफरचंदाचा रंग काय आहे, त्याचा आकार काय आहे, ते चवीला कसं असते, ओके, असे प्रश्न विचारतात. तर त्यांनी काय प्रश्न विचारले आहे, माझे नाव डॅश आहे, म्हणजे या चित्राचे नाव. तर माझे नाव सफरचंद आहे. माझा रंग लाल आहे. बाहेरून सफरचंदाचा रंग कसा असतो, लाल. माझा रंग लाल आहे. माझी चव गोड असते. येस मुलांनो, ऍपल चवीला कसं असते, गोड असते, बरोबर. तर माझी चव गोड असते. ओके, त्यानंतर मुलांनो दुसरं चित्र त्यांनी दिलं आहे मोराचं. दुसरं चित्र कशाचं दिलं आहे, मोराचं. मोर, पिकॉक. ओके, मोर कसा असतो, ओके, मोराला कोणतं ऋतू आवडतो, मोराच्या डोक्यावर काय असते, मोराच्या शेपटीला काय म्हणतात, ओके, असे वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. तर बघूया आपल्याला पाठामध्ये काय प्रश्न विचारले आहेत. मी ढगाला पाहून नाचतो. येस स्टुडंट्स, बघा मोर ढगाला पाहून नाचतो म्हणजे मोराला पावसाळा हा ऋतू फार आवडतो. ओके, मोराला पावसाळा हा ऋतू फार आवडतो. ओके, ढगाला पाहून नाचतो म्हणजे जर ढग काळे दिसले तर मोर नाचतो. ओके, म्हणजे पाऊस पडणार. तर मोराला पावसाळा हा ऋतू फार आवडतो. माझ्या डोक्यावर तुरा असतो. माझ्या शेपटीला तुम्ही पिसारा म्हणता. ओके, तर हे 3 प्रश्न, 3 रिकाम्या जागा त्यांनी मोरावर विचारले आहेत. तिसरं चित्र आहे मुलांनो गुलाब, रोज. ओके, बघा गुलाबावर काय प्रश्न विचारले आहेत. मी आहे फुलांचा राजा. येस स्टुडंट्स, खूप सारे वेगवेगळे फुलं आहेत. तर त्या सगळ्या फुलांचा राजा, किंग ऑफ द फ्लावर कोण आहे, गुलाब आहे, रोज आहे. ओके, माझे नाव गुलाब. ओके, हे कशाचं चित्र आहे, गुलाबाचं. माझे नाव गुलाब. चाचा नेहरू नेहमी कोटावर मला लावीत. चाचा नेहरू नेहमी कोटावर मला लावीत. ओके, चाचा नेहरूचा जो ड्रेस कोट असतो, चाचा नेहरूचा जो कोट आहे त्या कोटावर तो नेहमी गुलाबाला लावत असतो. नेक्स्ट चित्र पहा. त्या चित्रात काय काय दिसते
याची यादी करा. मुलांनो बघा, चित्र आहे. चित्रामध्ये काय काय आहे त्याची यादी करायला सांगितली आहे. ती आपण ऑलरेडी केली आहे. मेरे पीछे दोहराओ. बदक, बदक, बगळा, कमळ, दगड, पाणी. ओके, हे सगळे गोष्टी या चित्रामध्ये आहेत. ओके, तर मुलांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण संख्यालेखन 31 ते 40 आणि चित्रवर्णन या 2 पाठाचं रिव्हिजन केलं आहे. मुलांनो 1 ते 40 संख्यालेखन आहेत. मुलांनो त्या सगळ्यांची तुम्हाला प्रैक्टिस करायची है. मैंने आपको ऑलरेडी बोला है, अभी आपके पास टाइम है तो आपको पढ़ाई करना है. देखकर टेस्ट एग्जाम नहीं देनी है. मुझे समझ में आया है कि बहुत सारे बच्चे कॉपी करके एग्जाम लिखते हैं. तो बच्चों अभी आप कॉपी करेंगे, पर जब स्कूल में आएंगे तब तो आपको खुद को पेपर लिखना है. ओके, तो आपको प्रैक्टिस करना है. जो आदत लगी है पढ़ाई करना बाद में पेपर लिखना वो अच्छा है, कॉपी करके नहीं लिखना है. ओके, वो मार्क्स कुछ काम के नहीं है. इसलिए अभी आपके पास टाइमिंग है तो आपको अच्छे से क्या करना है, पढ़ाई करना है. ओके, तर मुलांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण हे 2 पाठ रिवाइज केले आहेत. ओके, पुढील पाठ आणि कविता पुढच्या लेक्चरमध्ये रिवाइज करणार आहोत. तर मुलांनो हा लेक्चर संपल्यानंतर पेरेंट्स बरोबर बसा आणि आजच हे दोन्ही लेसन फायनल करून टाका. ओके, अभ्यास करा. 1 ते 40 संख्यालेखन तुमच्या मराठीच्या रबबुक मध्ये. तुमच्याकडे जर रबबुक असेल, ओके, जूनी बुक असेल, आपके पास ओल्ड बुक रहेगा, उसमें प्रैक्टिस करो. ओके, थैंक यू.